नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी आता वाट बघत आहे ते ऑक्टोबर हप्त्याची आणि भाऊबीज भेटची. परंतु आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आणि भाऊबीजची भेट कधी मिळणार हेही बघणं तितकंच अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर लाडक्या बहिणींना किती मिळणार? ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1500 रुपये आणि भाऊबीजची भेट 1500 रुपये असे 3000 रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि ई-KYC बद्दलचे अत्यंत आजचे नवीन अपडेट काय आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. सर्व लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला सर्व अति जरुरी अपडेट जे आपण या व्हिडिओमध्ये आणलेले आहेत ते तुम्हाला सर्व सविस्तर कळेल जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर लाडक्या बहिणी, आपण चॅनलवर नवीन आला आहात का? आपण माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहात का? आणि आपण अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे का? तर आठवणीने माझे संपूर्ण यूट्यूब फॅमिली, माझे सर्व ऑडियन्स, माझे सर्व माझे जे पण माझे व्हिडिओज बघणारे आहेत त्या सगळ्यांना प्रेमपूर्वक विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे सर्व महत्त्वाचे अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्यासाठी तुम्हाला ऑल नोटिफिकेशन ऑन करावं लागेल, तरच तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला अपडेट मिळेल आणि तुम्ही लगेचच नवीन व्हिडिओ काय आलेला आहे, सरकारने काय नवीन बदल केलेला आहे किंवा योजनेमध्ये काय बदल झालेले आहेत हे सर्व तुम्हाला लगेच कळेल. आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि लाईक पण करा, आठवणीने करा. तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया. ऑक्टोबरचा हप्ताबद्दल खुशखबर काय आहे आणि भाऊबीजची भेट, जसं की उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी स्वतः हे विधान केलेलं आहे की आम्ही भाऊबीज भेट देणार आहोत. हो, परंतु भाऊबीज भेट कधी देणार आणि ऑक्टोबरचा हप्ता कधी देणार, ऑक्टोबरचा हप्ता हा किती मिळणार आहे आणि दोघंही म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता आणि भाऊबीजची भेट हे कोणाकोणाला मिळणार आहे, कधी मिळणार आहे, आणि समजा ई-KYC चूक झाली असेल तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आणि भाऊबीज भेट मिळेल का, हे आपण सर्व जाणून घेऊयात. तर बघा, सगळ्यात आधी आपण बघूया ऑक्टोबरचा हप्त्याची खुशखबर काय आहे. तर आज आहे रविवार आणि आता पुढच्या आठवड्यात म्हणजे उद्यापासून म्हणजे 27 ऑक्टोबरपासून ऑक्टोबरचा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे असे आपण प्रसारमाध्यमातून आपल्या हाती अपडेट लागलेले आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे काय आहे तर अजून तसे सरकारने आणि आपल्या जे महिला व बालविकास विभाग आहे तिकडनं अजून तसे काही अपडेट आलेले नाही. परंतु तुम्हाला उद्यापासून जो 27 ऑक्टोबरपासून जो नवीन हप्ता सुरू होईल, नवीन आठवडा सुरू होणार आहे, त्याच आठवड्यात मात्र तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता हा मिळणार आहे. हेही तितकंच 100% खरं आहे. आणि ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला किती मिळणार तर ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे 1500 रुपये. ऑक्टोबरच्या हप्त्याचे तुम्हाला जेवढे पैसे आहेत हप्त्याचे 1500 तेवढे तुम्हाला मिळणार आहे. आणि कधी मिळणार तर आपण बघूयात. आता उद्यापासूनचा जो नवीन आठवडा आहे त्या आठवड्यातच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता हा मिळणार आहे. आणि कोणाला मिळणार आहे हा हप्ता तर सर्वात महत्त्वाचा आहे. बघा, ऑक्टोबरचा हप्ता कोणाला मिळणार तर जरी तुमची ई-KYC करताना चूक झाली असेल तरीसुद्धा तुम्हाला ऑक्टोबर हप्ता मिळेल का तर याचे उत्तर आहे हो. कारण की आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा तुम्ही जरी ई-KYC केली नसेल आणि जरी तुम्ही ई-KYC करताना चूक झालेली असेल तरीसुद्धा तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता हा मिळणार आहे. आपण बघूया आता पुढचे अपडेट. भाऊबीज भेट मिळणार हे मात्र सगळ्यांना मोठी खुशखबर आहे. कारण की भाऊबीज भेट मिळणार हा खुलासा, हे विधान स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी हे केलेले आहे. आणि ते स्वतःच या म्हणजे ही जी लाडकी बहीण योजना आहे त्याबद्दल सुरुवातीपासूनच त्यांनी महत्त्वाचा आणि मेन पुढाकार घेतला होता.
त्यामुळे आपण आता असे समजूया की एकनाथरावजी शिंदे काही खोटे बोलणार नाही आणि भाऊबीज भेट ही लाडक्या बहिणींना मिळणारच, हे मात्र 100% खरे आहे। तर भाऊबीजची भेट ही किती मिळणार आणि कोणाकोणाला मिळणार? हो, भाऊबीजची भेट ही तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे आणि कोणाकोणाला मिळणार तर ही भाऊबीजची जी भेट आहे ती तुम्हाला प्रत्येक लाडक्या बहिणीला, सर्व लाडक्या बहिणींना ही भाऊबीजची भेट मिळणार आहे। तर तुम्ही म्हणाल की आमची तर ई-KYC राहिलेली आहे, आम्ही ई-KYC आता केलेली नाही अजूनपर्यंत, कारण की आम्हाला तसा काही पर्याय आमच्या हाती लागला नाही। ज्या बहिणींना पती आणि वडील नाही आहेत किंवा ज्या बहिणी निराधार आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, ज्या बहिणींना कोणीच नाही आहेत, त्या बहिणींची ई-KYC राहिली होती, तर अशा बहिणींना भाऊबीजची भेट मिळणार का? तर याचे उत्तर आहे हो, तुम्हाला सगळ्या बहिणींना भाऊबीजेची भेट मिळणार आहे। कारण की सरकारने आता सध्या तरी ई-KYCची प्रक्रिया ही थांबविलेली आहे, म्हणून आता सरसकट सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट मिळणार आहे। आता लाडक्या बहिणी म्हणतील की आमची ई-KYC करताना काही बहिणींनी ई-KYC केलेलं आहे आणि ई-KYC करताना काही बहिणींची चूक झालेली आहे, तर अशा बहिणींना भाऊबीज भेट मिळेल का? तर याचे उत्तर आहे होय, तुम्हाला सुद्धा भाऊबीज भेट मिळेल। आणि ई-KYC न केलेल्या बहिणींना मिळेल का? तर हो, याचे उत्तर पण आहे हो, ज्या बहिणींनी ई-KYC नाही केली अशा बहिणींना सुद्धा भाऊबीजेची भेट ही मिळणार आहे। आता आपण बघूया पुढचे अपडेट। तर तुम्हाला आता 3000 रुपये मिळणार का? ऑक्टोबरचा हप्ता आणि भाऊबीजची भेट असे तुम्हाला दोघं मिळून 3000 रुपये मिळणार का? किती मिळणार आणि कोणाकोणाला मिळणार, कधी मिळणार आणि नक्की तारीख काय, हे सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आता या क्षणाला बघूया। ई-KYC करताना चूक झाली असेल तर किंवा ई-KYC न केलेल्या बहिणींना मिळेल का 3000 रुपये आणि किती तारखेला मिळणार भाऊबीज भेट आणि ऑक्टोबरचा महिन्याचा लाभ, हे आता आपण बघूयात। तर बघा, आतापर्यंत तरी प्रसारमाध्यमातून आपल्या हाती असे अपडेट आलेले आहे की तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता हा 1500 रुपये मिळणार आहे आणि भाऊबीजेची भेट 1500 रुपये मिळणार आहे। हे आपण आपल्या मनाने आणि आपल्या विचारांनी बोलत नाही आहोत, तर हे आहे अपडेट प्रसारमाध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या हाती हे अपडेट लागलेले आहे की आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळतील। तर कोणाकोणाला मिळणार, किती मिळणार हे तर स्पष्ट झालं की 3000 रुपये मिळणार आहे, पण कोणाकोणाला मिळणार तर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये मिळणार आहे। तुम्ही म्हणाल 3000 रुपये सरसकट सगळ्या, म्हणजे हो, सगळ्याच, ज्यांनी ई-KYC केली आहे त्यांना पण, ज्यांनी नाही केली त्यांना पण आणि ज्यांची चूक झालेली आहे ई-KYC करताना त्यांना पण, हे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हा 3000 रुपये म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता आणि भाऊबीजची भेट असे दोन्ही मिळून 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तर किती तारखेला मिळणार हे आता अजूनपर्यंत तरी आपल्या हाती तशी तारीख, म्हणजे काय आहे निश्चित तारीख, ती आपल्या हाती लागलेली नाही आहे, परंतु आज आहे 26 ऑक्टोबर रविवार आणि उद्यापासून नवीन आठवडा लागणार आणि उद्यापासूनचा जो नवीन आठवडा सुरू होणार तर त्या नवीन आठवड्यामध्येच तुम्हाला भाऊबीजची भेटही मिळणार आहे आणि ऑक्टोबरचा हप्ताही मिळणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट, सर्व महत्त्वाचे अपडेट, सर्व महत्त्वाच्या बातम्या आपण आपल्या या व्हिडिओजमध्ये पाहिलेली आहे। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, तुमच्याकडे जे काही व्हॉट्सॲप ग्रुप आहे, फेसबुक आहे, सगळ्यांना पाठवा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।